श्रावण चालू झाला आणि काय खायचे. नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रश्न आहे, पण खरं तर श्रावणात व्हेज असे खूप भाज्या येतात, पदार्थ बनवून खाल्ले जातात. त्यातलं सगळ्यांचं आवडतं चवीने खाल्लं जाणारं अळूचं फतफदं. अळूची पानं श्रावणामध्ये भरपूर येतात. त्याच्यावर असे बारीक कोवळी पानं घ्यायची अळूच्या फतफद्यासाठी. त्या देठांकडची वरची स्किन काढून एक बारीक चिरून अळू घ्यायचं. त्याच्या अगोदर अळू चांगलं स्वच्छ आहे ना धुवून घ्यायचं आणि बारीक चिरलं ना की ते घोटायला बरं पडतं. मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही. खरं तर ते मालवणात मिक्सरला वगैरे लावत नाही, रवीने चांगलं घोटतात आणि मऊ करतात. त्याच्यासाठी चांगलं बारीक चिरलं आणि चांगलं शिजवलं ना उकळतं पाणी घालून की ते छानपैकी असं मऊ शिजलं जातं. आता देठ आणि पानं आपण बारीक पहिली चिरून घेऊया. देठ पण त्याचे कोवळे असतील तर चिरून घ्यायचे. कोवळे देठ घ्यायचे, जून देठ असतील तर ते काढून टाकायचे. जून देठाने ते चरचरीत होतं. खूप मोठी पानं असली ना तरी पण ते थोडं चरचरीत होतं. त्याच्यामध्ये ठेचलेला अख्खा एक लसूण घातला आहे, हिरव्या मिरच्या 2 घातल्या आहेत आणि उकळतं पाणी घालणार. मीठ घातलं आहे चवीनुसार. उकळतं पाणी एका गॅसवर ठेवलं आहे, उकळतं पाणी घालणार आणि ते शिजवायला ठेवणार. चांगलं रटरटावून मीडियम टू हाय गॅसवर 10 मिनटं त्याला मी शिजवून घेणार आहे. छानपैकी शिजलं आहे बघा. आता रवीने त्याला घोटायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कांदाही घालू शकता. कांदा पण मी फोडणीत घालणार आहे छानपैकी. आता पहिलं रवीने बघा मिक्सरला लावायची गरज नाही, मस्त घोटलं जातं आहे. चांगलं हाताने ना असं रगडून त्याला घोटून घ्या, कारण असं घोटलेलंच अळू ना खायला चवदार लागतं आणि मस्त होतं. अगदी तुमचं घोटलं नाही गेलं तर थोडंसं मिक्सरला अर्ध लावून तुम्ही बुरबुरून घेऊ शकता, पण गरज नाही. उकळलं चांगलं की ते घोटलं जातं. त्याच्यावर फोडणीसाठी तेलामध्ये जिरं घातलं आहे. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण घालणार आहे, परत एक अख्खा कांदा, कारण अळू आणि लसणीची चव अप्रतिम लागते. त्याच्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे चांगला. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं परतताना. 2 सुक्या मिरच्या घातल्यात फोडणीमध्ये. त्याच्यात शेंगदाणे राहिलेत घालायचे, तर फोडणी घातल्यानंतर मग मी शेंगदाणे घालणार आहे. एक वाटीभर शेंगदाणे मी भिजत घातलेत. तुम्ही शिजवूनही वेगळे घेऊन ह्याच्यात ॲड करू शकता किंवा डायरेक्ट आत्ता घातले तरी चालतील, कारण अजून आपण चिंच किंवा कोकम घातलेलं नाही आहे. चिंच कोकम घातल्यानंतर शेंगदाणे घातले तर शेंगदाणे शिजणार नाही, आंबटमध्ये पदार्थ शिजत नाही. तर फोडणी घातली अळूमध्ये, छान एक वाफ काढून शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे घातले की झाकण ठेवून परत 5 ते 7 मिनटं वाफ काढणार, म्हणजे शेंगदाणे चांगले शिजले जातील. अळूच्या फतफद्यात वाल पण घालतात भिजवलेले, त्याने पण मस्त लागतं. नुसतं शेंगदाणे न घालता पण अळू छान लागतं. चण्याची डाळ घालून पण अळू चांगलं लागतं, पण जास्त करून शेंगदाणे आणि वाल, मालवणात वाल घालून अळूचं फतफदं बनवलं जातं. आता छान उकळले, शेंगदाणे पण आपले चांगले शिजले आहेत. त्याच्यानंतर आपण चिंच घालणार आहोत. कोकम घालतो आपण, पण मी यावेळी थोडंसं चिंच घालणार आहे. थोडंसं अगदी सुपारीचा पाव तुकडा गूळ घालणार आहे चवीसाठी. ऑप्शनल आहे गूळ, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. गुळाने थोडंसं आंबटला एक चांगली चव येते, आंबट तिखटला. आणि झाकण ठेवून 10 मिनटं छान उकळी काढून घ्या. छान आपलं अळू तयार आहे, परफेक्ट. राईसबरोबर खा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर. अप्रतिम चवीचं, सगळ्यांचं आवडतं अळूचे फतफदे.